जास्त वाचायला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या आज लंडनमध्ये ज्यावेळेला ते लंडन स्कूलमध्ये शिकायला होते त्यावेळेला या घरामध्ये ते बिईंग गेस्ट म्हणून राहत होते. त्यांचं वास्तव्य झालेलं होतं आणि त्याच्या पद्धतपटाने पुढील झालेल्या या बंगल्याला भेट देत असताना आम्हा सर्वांना मनापासूनचा आनंद होतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातील सर्वात सुंदर अशी घटना दिली. आपल्याला कदाचित माहिती असेल की ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर पदवी त्यांनी प्राप्त केली आणि त्यांना पुढचं शिक्षण घेता येणं अशक्य होतं. तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गरीब समाजामध्ये दलित घरामध्ये कुटुंबामध्ये एक जन्मलेला व्यक्ती हा पदवीधर होऊ शकतो त्या ऐकून आमचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना फार मोठा आनंद झालेला होता. त्यांनी मुंबईमध्ये जाऊन त्याची भेट घेतली आणि त्यांना पुढच्या शिक्षणाची आपण व्यवस्था करतो. आपण दलित समाजातली एकमेव अशी व्यक्ती आहात की आपण चांगलं काम हे देशासाठी करू शकाल. त्यावेळेला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना सहकार्य केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला आले. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळेला ते बार आटलॉ झाले आणि ते देशात आल्यानंतर त्याचा योग्य आणि उचित सन्मान त्यावेळेला राजाचे छत्रपती शाहू महाराजांनी केलेला होता. त्यावेळेला माणगाव परिषद असेल किंवा त्यावेळेला छत्रपती राजे शाहू महाराजांचं भाषण होतं की मी जरी राजा असलो तरी तुमचा समस्त बहिष्कृत समाजाचा नेता उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतील आणि आपलं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील. त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, त्यावेळेला घटना लिहिलेली नव्हती, त्यावेळेला देश स्वतंत्र झालेला नव्हता. अशा काही राजे शाहू महाराजांनी त्यांचा दृष्टीपणा त्यांनी व्यक्ती काय करू शकते कसं ओळखलं हे खरोखर आश्चर्यजनक आहे. अशा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतून आम्हाला इथे येत असताना मनापासूनचा आनंद होतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली किंवा जे शिक्षण घेतलं आणि त्या घरामध्ये ते राहिले त्या सर्व वस्तूला भेट देण्याचा योग आला. आमच्या सर्वांच्या जीवनातला हा एक अतिशय अमूल्य असा ही वेळ आहे आणि मला वाटतं याच्यात का दुसरा आनंद असू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून आदरांजली वाहतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मी अभिवादन करतो आणि आज या भेट देण्याचा योग आल्याबद्दल समस्त संपूर्ण दलित समाजाच्या जनतेला सुद्धा मी शुभेच्छा देतो. तमाम भारतीयांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो.